दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचा कामाचा शुभारंभ झालाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टीबीएमचं लॉन्चिंग झालेलं आहे। तर दक्षिण मुंबईची यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झालाय। गेट टनेल लॉन्चिंग शाफ्ट आज आपण सुरू केलेला आहे आणि जी टीबीएम आहे ती आपण लॉन्च केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की जो आपला ईस्टर्न फ्रीवे आहे या फ्रीवे वरनं आल्यानंतर नागरिकांना खूप फिरून जावं लागत होतं आणि विशेषतः सर्वाधिक ट्रॅफिक जॅम म्हणजे लोक ईस्टर्न सबर्बमधनं 20-25 मिनिटात अर्धा तास यायचे आणि त्यानंतर अर्धा पाऊण तास लोकांना अजून ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता। टीबीएमचं आज लॉन्चिंग मुख्यमंत्री महोदयांनी केलंय। खऱ्या अर्थाने आपण अटल सेतूवरून आलो, ठाण्यावरून आलो, नव्या मुंबईवरून आलो की इकडे फ्रीवेच्या लँडिंग जवळ आपण सगळी ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यामुळे गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं त्याचं उद्घाटन, ती ट्रॅफिक इकडे आता येते आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे, या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल। अक्षरात लिहिण्यात जाणारी ही तारीख असणार आहे, कारण की ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह साठी एक भूमिगत रस्ता तयार करण्यात येणार आहे आणि त्यात वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होणार असल्यामुळे पर्यावरणाचं देखील रक्षण होणार आहे। अशा या लोकोपयोगी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या टीबीएमच्या लॉन्चिंगचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईसाठी इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिण्यात जाणारी ही तारीख असणार आहे, कारण की ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह साठी एक भूमिगत रस्ता तयार करण्यात येणार आहे आणि त्याच रस्त्याचं लॉन्चिंग जे आहे, टीबीएम लॉन्चिंग, हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि MMRDA ज्यांच्या अंतर्गत आहे असे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे आहे करण्यात आलेलं आहे। आपण सध्या त्याच ठिकाणावर आहोत। ऑरेंज गेट जे माझगाव परिसरामध्ये आहे त्याच्या वाडी बंदर जवळील हे टीबीएम लॉन्चिंग जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। माझ्या समोर जे पांढऱ्या रंगाचं एक गोल मोठं मशीन जे दिसून येत आहे, हीच ती मशीन आहे जी मुंबईला एक वेगळी गती देणार आहे, मुंबईसाठी एक वेगळा विकास जो आहे तो देखील देणार आहे। आणखी अर्थातच ही मशीन जी आहे आजपासून काम जे आहे या ठिकाणावरून सुरू होणार आहे। भूमिगत रस्ता जो आहे तो जातो आहे, जो मुंबईतील उपनगर म्हणजे नवी मुंबई असेल, ठाणे असेल किंवा मग रायगड जिल्हा असेल, इकडनं येणारी सर्व वाहतूक आणि किंबहुना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे करण्यात आलेलं आहे त्या साईडून समजा दक्षिण मुंबईकडे यायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प जो आहे तो आता हाती घेण्यात आलेला आहे, ज्याचा साधारणतः खर्च हा 8,000 कोटींचा असणार आहे आणि संपूर्ण कालावधी होण्यासाठी 54 ते 55 महिने लागतील। म्हणजे अर्थातच डिसेंबर 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। मुंबईमध्ये ट्रॅफिक समस्या आहे, ध्वनी समस्या आहे, या सगळ्या समस्यांवर अजून एक उपाय जो आहे तो समोर आलेला दिसून येत आहे। लवकरच मुंबईच्या पोटातून जाणारा एक भूमिगत रस्ता जो आहे तो येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।